जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. जिल्हाधिकारी जलज शर्मा. जिल्ह्यात 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे सूक्ष्म नियोजन करून प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या. राज्याचे जलसंपदा, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जल व्यवस्थापन कृती पंधरवडा पूर्वतयारीबाबत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतलाय. त्यानंतर आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रेया देवचके आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले की राज्यातील सिंचन व बिगर सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केले जात आहे. पाण्याची उपलब्धता व पाणी वापरायचे नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचा गरजेपुरता वापर करणे, नैसर्गिक जलस्रोत, नद्या, जलाशयांचे प्रदूषण रोखणे, पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे, पाण्यासंबंधित कायदे व नियमांच्या पालनाबाबत समाजात जागृती करीत जलसाक्षरता वाढविण्यासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा राबविण्यात येणार आहे. त्याचे नियोजन जलसंपदा विभागाने करावे. जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात धरण परिसराचे संवर्धन, कालवा पाटचारीची स्वच्छता करून कालवे प्रवाहित करावेत. कालव्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करावे. जलसंपदा विभागाच्या मालमत्तांची माहिती अद्ययावत करावी. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाची मदत घ्यावी. या पंधरवड्यात शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे नियोजन करावे. तसेच पाण्याची गळती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात अशाही सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केल्या. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.